हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. मित्रांनो, जे नवीन इंग्लिश बोलणारे असतात त्यांच्या मनात नेहमी एक प्रश्न असतो, एक शंका असते की कॉन्व्हर्सेशन कसं सुरू करायचं, समोरच्या बरोबर इंग्लिश बोलायला सुरुवात कशी करायची. आणि अजून एक भीती असते की इंग्रजी बोलताना आपलं काही चुकलं तर समोरच्याला काय वाटेल, तो आपल्यावर हसेल का, अशी भीती असते. तर त्यामुळे त्याच्यावर एक सोल्युशन या व्हिडिओमध्ये मी आणलेलं आहे. मला असं वाटतं की आपण नेहमी इंग्लिश बोलायला सुरुवात केली नवीन असताना तर नेहमी असा प्रश्न विचारून त्याची सुरुवात करावी. म्हणजे हाव आर यू, तुम्ही कसे आहात वगैरे. तर अशा प्रकारचे 10 प्रश्न आणि उत्तरं म्हणजे ट्रान्सलेशन मराठीमधनं इंग्लिशमध्ये मी केलेली आहे. तर अगर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण पुढचे व्हिडिओज तुम्हाला मिळतील, त्याचे नोटिफिकेशन येईल. आणि प्लीज शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत ज्यांना इंग्लिश शिकायची इच्छा आहे. आणि प्लेलिस्ट ज्याच्यामध्ये सगळे असले व्हिडिओ आहेत स्पोकन इंग्लिश नावाची प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, तर वेळ न घालवता आपण सुरू करूया. हाय, हाव आर यू, तुम्ही कसे आहात. तर समोरच्याला विचारायचं हाव आर यू, तुम्ही कसे आहात. तर समोरचं काय उत्तर देईल, आय एम गुड. व्हॉट अबाउट यू, मी छान आहे. तुम्ही कसे आहात. ओके. हाऊ वॉज युअर डे, तुमचा दिवस कसा होता. म्हणजे आज तुमचा दिवस कसा गेला. हाऊ वॉज युअर डे, तुमचा दिवस कसा होता. समोरचा म्हणणार, उत्तर असं येतं, इट वॉज गुड, थँक्यू. छान होता, धन्यवाद. ओके, आता आपण पुढचं वाक्य घेऊया. व्हॉट डिड यू डू टुडे, तुम्ही आज काय केलं. तर असा प्रश्न आहे की आज तुम्ही काय केलं. व्हॉट डिड यू डू टुडे. तर उत्तर काय येईल, आय वर्कड ऑन अ प्रोजेक्ट टुडे. व्हॉट डिड यू डू, तर मी आज एका प्रोजेक्टवर काम केलं. तुम्ही काय केलं. ओके, हे शांतपणे वाचा, स्लोली वाचा, खूप सोपं आहे आणि प्रॅक्टिस करा. आय विल गो टू द नेक्स्ट सेंटेन्स. हाऊ इज द वेदर टुडे, आज हवामान कसं आहे. इट इज अ सनी डे, आज छान सूर्यप्रकाश पडला आहे. ओके, तर हाऊ इज द वेदर टुडे, आज हवामान कसं आहे. तर इट इज अ सनी डे. हाऊ इज युअर फॅमिली डुईंग, तुझे घरचे कसे आहेत. तर फॅमिलीबद्दल विचारतो आहे आपण. तर हाऊ इज युअर फॅमिली डुईंग, तुझे घरचे कसे आहेत. तर उत्तर काय येईल, दे आर डुईंग फाईन, थँक्यू. हाऊज युअर्स, ते एकदम मजेत आहेत. तुमची फॅमिली कशी आहे. तर उत्तर कसं, दे आर डुईंग वेल, ते एकदम मजेत आहेत. थँक्यू. हाऊज युअर्स, म्हणजे तुमची फॅमिली कशी आहे. ओके, तर नेक्स्ट सेंटेन्स. व्हॉट इज युअर फेवरेट फूड, तुमच्या आवडीचा पदार्थ कोणता. तर व्हॉट इज युअर फेवरेट फूड. तर आय लाईक पावभाजी. व्हॉट इज युअर फेवरेट, मला तर पावभाजी आवडते. तुम्हाला काय आवडतं. तर उत्तर देताना आपण म्हणतो आय लाईक पावभाजी. व्हॉट इज युअर फेवरेट, तुम्हाला काय आवडतं. राईट. डू यू प्ले एनी स्पोर्ट्स, तर तुम्ही कुठले खेळ खेळता का. ओके, तुम्हाला कोणाला विचारायचं आहे की डू यू प्ले एनी स्पोर्ट्स, तुम्ही कुठले खेळ खेळता का. तर उत्तर तुम्ही द्यायचं किंवा समोरून येईल. अगर तुम्हाला हा प्रश्न दुसऱ्याने विचारला असेल तर तुम्ही बोलायचं येस आय प्ले क्रिकेट. हो, मी क्रिकेट खेळतो. किंवा दुसरा कुठला खेळ तुम्हाला आवडतो तसं. येस आय प्ले क्रिकेट. हो, मी क्रिकेट खेळतो किंवा खेळते. डू यू प्रिफर टी ऑर कॉफी, म्हणजे तुम्हाला काय चालेल, चहा की कॉफी. कोणालाही तुम्ही पाहुण्यांना विचारलं आले तुमच्याकडे तर तुम्ही विचाराल डू यू प्रिफर टी ऑर कॉफी, तुम्हाला काय चालेल, चहा की कॉफी. समोरून उत्तर येईल आय प्रिफर टी किंवा आय प्रिफर कॉफी. व्हॉट अबाउट यू, मला चहा चालेल. तुम्ही काय घेणार. ओके. व्हॉट आर युअर हॉबीज, तुमचे छंद काय आहेत. तर आय एन्जॉय रीडिंग अँड स्पोर्ट्स. व्हॉट अबाउट यू, तर मला वाचायला आणि खेळायला खूप आवडतं. तुम्हाला काय आवडतं. सो व्हॉट आर युअर हॉबीज,
तुमचे छंद काय आहेत? आणि आय एन्जॉय रीडिंग अँड स्पोर्ट्स. व्हॉट अबाउट यू? मला वाचायला आणि खेळायला खूप आवडतं. तुम्हाला काय आवडतं? इज इट रेनिंग टुडे? आज पाऊस पडतोय का? तर नो, इट इज क्लिअर अँड ड्राय. नाही, आभाळ स्वच्छ आहे. तर काय मंडळी, येतो ना कॉन्फिडन्स? तर असंच वाचून ऐकून तुम्ही हळूहळू बोलायचा प्रयत्न केला पाहिजे. ओके? आणि अशा रीतीने, अशा सोप्या पद्धतीने आपण इंग्रजी बोलायला अगदी सहज शिकणार आहोत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये पण मी अशीच 10 वाक्य घेऊन येणार आहे, अगदी सोपी वाक्य. ओके? त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि शेअरसुद्धा करा. आणि प्लेलिस्ट ज्याच्यामध्ये सगळे व्हिडिओज तुम्हाला मिळतील त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला हे स्पोकन इंग्लिशचे सगळे व्हिडिओज मिळतील. ओके? टिल देन टेक केअर अँड बाय बाय.